जीवन बदलणारी एक जीवन कहाणी. आजवर जगात कित्येक थोर व्यक्तींचे चरित्र लिहिले गेले आहेत. पण या लेखमालेत एका अशा आगळ्या माणसाची जीवन वृत्तांत देण्यात आला आहे, ज्याच्या जीवनात एक अनुपम व अद्भुत परिवर्तन घडून आले आणि ज्याने आपले जीवन संपूर्णपणे ईश्वरार्पण करून ईश्वराकडून सर्व काही मिळविले. यात एक अशा वेगळ्याच आत्म्याच्या जीवनाचा उल्लेख आहे, ज्याने जगात अन्य कोणीही मानव करू शकणार नाही असे महान कार्य करून दाखविले. हे केवळ चरित्र नव्हे, तर नराचा अथवा माणसाचा देवदूत होण्याचा एक मनोहर वृत्तांत आहे, जो आम्ही आमच्या डोळ्यांदेखत घडलेला पाहिला आहे. या चरित्राबरोबर जगाच्या इतिहासाचे फार महत्वपूर्ण वृत्तांत निगडीत आहे आणि याच्या एका भागाशी प्रयत्न दुःखहर्ता, प्रत्यक्ष दुःखहर्ता, सुखकर्ता परमपिता परमात्म्याच्या दिव्य चरित्राचाही संबंध आहे. यात वर्णिलेल्या वृत्तांतांनी जगाला एक नवी दिशा दाखवून दिली आहे आणि कित्येक स्त्री पुरुषांचे जीवन महान केले आहे. तेव्हा निसंशय हे चरित्र वाचल्यास माणसाच्या जीवनाला एक नवे वळण लागेल व खऱ्या शांतीच्या आणि अपार आनंदाच्या अनुभूतीची चावी त्याच्या हाती येईल. गोष्ट सुमारे 53 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा सिंधमध्ये हिंदू समाजाची धार्मिक दशा फारच खालावलेली होती. कित्येक शतके मुसलमानी तसेच पाश्चात्य ख्रिस्ती संस्कृतीच्या प्रभावामुळे हिंदू लोकांचे खाणेपिणे तमोप्रधान किंवा भ्रष्ट होऊन गेले होते. मद्यपान व मांसाहार तर रोजचाच रिवाज झाला होता. लोक भक्ती जरूर करीत होते, पण ते जितकी पूजा अर्चा करीत होते तितकेच त्यांच्याशी पैशाची हाव, व्यापारात लबाडी, वागण्यात क्रोध, घरसंसारात मोह तसेच मनात वासनाही भरली होती. निरर्थक व खर्चिक प्रथा तसेच निरुपयोगी रीतीभाती समाजाला वाळवी प्रमाणे पोखरत चालल्या होत्या. पंडित, पुजारी, प्रवचनकार इत्यादी लोकांकडून दक्षिणा तेवढी उपटीत, पण त्यांचे घर संसार पवित्र, सदाचारयुक्त व शांती संपन्न करणारे खरे ज्ञान मात्र ते देत नव्हते, कारण ते केवळ कर्मकांडी आणि शास्त्रपाठीच झालेले होते. लोकांकडे जरी धन दौलत होती, तरी त्याचे घरगुती जीवन मनोविकार, अशांती व सात्विकतेचा अभाव यांपायी अगदी नरकमय होऊन गेले होते. विशेषतः बायकांची अवस्था फारच चिंताजनक झालेली होती. केवळ चूल व मूल सांभाळणारी एक दासी एवढेच स्थान त्यांना देण्यात आले होते. पतीच्या वासना तृप्तीचे एक साधन या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जात असे. पती मग तो मद्यपी, मांसाहारी आणि विषय वासने बुडलेला का असेना, पण पत्नीसाठी परमेश्वर व गुरु मानण्या योग्य समजला जात होता. व्यापारी वर्गातील मुली बहुधा अशिक्षित राहत आणि विवाहित स्त्रिया बहुत करून मोठमोठ्या बुरख्या आड तोंड लपवीत लग्नादी समारंभात भाग घेत असत किंवा घरच्या चार भिंतीत विचित्र वेशभूषा राहून सारे काही सहन करीत असत. त्यांना पुरुषांच्या पायांची दासी मानले जात होते. धर्मप्रचाराचा कोणताही अधिकार त्यांना नव्हता. तसेच संन्याशांप्रमाणे ब्रह्मचर्य पाळण्याचाही त्यांना हक्क नव्हता. घोर कलियुगाच्या या समयी सर्व आत्मे आपल्या विकारी संस्कारांच्या किंवा विकर्मांच्या बेड्यांनी जडले गेले होते. सर्व लोक अज्ञान निद्रेत जणू मूर्छित झाल्यासारखे पडले होते. ज्ञानप्रकाशाचा एक किरणही कोठे दृष्टीस पडत नव्हता.
ब्रह्मांच्या रात्रीचा तो अत्यंत अंधकार समय काळ होता. एक सामान्य पण विशेष व्यक्तिमत्व. अशा गळून वातावरणात हैदराबाद सिंध मध्ये एक निराळीच व्यक्ती राहत होती. तिला लोक प्रेमाने दादा म्हणत असत. त्यांचे पूर्ण नाव दादा लेखराज असे होते. तसे पाहिले तर ते सामान्यच होते, पण त्यांच्या बरीच वैशिष्ट्ये होती. त्यामुळे शेकडो व्यक्तींमध्ये त्यांचे आगळेपण उठून दिसत असे आणि ते चटकन ओळखून येत असत. त्यांची देहयष्टी व व्यक्तिमत्व यात एक अवर्णनीय मनमोहकपणा होता आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात विशेष गोड व मार्दव होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांचा प्रेमळपणा व सहृदयता अनुभवास येत असे. त्यांच्या स्वभावात एक चुंबकीय आकर्षण होते. त्यांचे बोलके डोळे, त्यांचे मुखमंडल, त्यांचे उंच व विशाल कपाळ, त्यांचे पांढरे शुभ्र केस, त्यांचे आचरण, त्यांची राहणी, त्यांचा शिष्टाचार आणि भक्तिभाव सर्व काही इतरांची मने जिंकून घेत असत. त्यामुळे लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती. सिंधमधील लोकांचे ते मोठे स्नेही होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जरी त्यांचा जन्म झाला होता, तरी आपली व्यवहार कुशलता, व्यापार चातुर्य, प्रामाणिकपणा व परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मोजक्या पण निवडक, धनाढ्य व मान्यवर लोकांमध्ये स्थान प्राप्त केले होते. जिच्यावर आपल्या कुटुंबातील व नातेवाईक मंडळी, शेजारी पाजारी, मित्रगण तसेच व्यापारामुळे संपर्कात येणारे लोक इत्यादी सर्वजण संतुष्ट असतील अशी व्यक्ती जगात विरळच असते. कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच एक माणूस असतो की जो लोकांनाही प्रिय असतो आणि ज्याच्या मनात लोकांविषयी प्रेम असतं. अशी व्यक्ती होती दादा लेखराज. कारण ते इतरांच्या भेटीगाठी घेत, त्यांच्या सुखासाठी धडपड करीत असत. तसेच त्यांच्याशी असलेली मैत्री निभावून नेण्यात ते अत्यंत कुशल होते व मनाने उदार आणि वचनाचे अगदी पक्के होते. त्यांची अंगठी, त्यांचे सारथ्य, त्यांचे स्वास्थ्य, त्यांची वेशभूषा, त्यांचे गोड बोलणे यांचे वर्णन ते आम्ही काय करणार. या सर्व गोष्टी हेच सूचित करीत होत्या की पूर्वजन्मात त्यांचे काही श्रेष्ठ संस्कार असावेत आणि निसर्गाने त्यांच्या शरीररूपी रथ निर्माण करण्यात वैशिष्ट्य व अपूर्वाई याचा सुरेख संगम साधला असावा. जे लोक त्यांना एकदा बघत किंवा जे त्यांच्या संपर्कात येत त्यांना दादा आपले नातलग आहेत असे वाटे अथवा त्यांच्या मनात विचार येई की आपण दादांचे कुटुंबीय असतो तर किती बरे झाले असते. लौकिक जीवनाचा प्रारंभ. दादा लेखराज यांचा जन्म 1876 सिंधमध्ये कृपलानी कुळात एका वल्लभाचारी भक्ताच्या घरी झाला होता. त्यांचे वडील एका शाळेत मुख्य अध्यापक होते. पण आपली तैलबुद्धी आणि अविश्रांत परिश्रमाद्वारे दादा गव्हाच्या एका छोट्या व्यापारामुळे एक प्रसिद्ध जवारीही झाले होते. हिऱ्या रत्न्यांची त्यांना अचूक पारख होती. या व्यापारामुळे धनाढ्य व्यक्ती, राजे, महाराजे तसेच तत्कालीन व्हाईसरॉय इत्यादींच्या त्यांच्या गाठीभेटी होत असत. नेपाळचे राजकुल तसेच उदयपूरचे महाराज यांचा त्यांना विशेष आतिथ्य व सन्मान प्राप्त होता आणि त्यांच्या राजदरबारातही ते आमंत्रित होत होते. या बाबतीत ब्रह्मकुमारी ब्रुज इंद्राजी म्हणतात. दादांच्या संपर्कात येणाऱ्या राजे रजवाड्यांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की
चिटणीस वगैरेंना सूचना न देता किंवा राजाची पूर्वाज्ञा न घेता राजमहालात कधीही सरळ आत येण्याची त्यांनी दादांना पूर्ण मुभा देऊन ठेवली होती. इतर व्यापार आपले डाग चिटणीसांकडे येऊन ते असत, पण दादांच्या बाबतीत मात्र ते नव्हते. त्यांना राजमहालात राजमाता आपल्या सुना-मुलींना दागदागिने दाखवण्यासाठी किंवा देण्यासाठी निसंकोचपणे आत बोलावून घेत असत आणि म्हणत, लखीराम, या मुलीला हा दागिना दाखव. राजमहालात राहणाऱ्या लोकांना दादांची धर्मनिष्ठा, त्यांचा स्वभाव व त्यांचे आचरण यांची चांगलीच जाणीव होती. कित्येकदा राजलोक त्यांना म्हणत, लखीराम बापू, राजाला शोभेल असे सर्व संस्कार आपल्यात आहे, तरी सुद्धा राजे आम्हास केले, आपणास नव्हे, ही भगवंतांनी केलेली चूकच म्हणायची. पण खरे पाहता भगवंतांनी ती चूक केली नव्हती, कारण ते राजे तर एकच मुकुटधारी राजे होते. या उलट भगवंतांनी दादांना दुहेरी मुकुटाची म्हणजे प्रकाश वलय व सुवर्ण मुकुट राजा बनवण्याचा पुरुषार्थ करावयास लागला. राजे लोक दादांना फार मानत असे. त्यांना ते खास आमंत्रण पाठवित असे आणि ते आले की त्यांना विशेष स्थान व मान देऊन त्यांचे उत्तम आदरातिथ्य करीत असत. एकदा आम्ही उदयपूरच्या महाराजांनी आमंत्रण दिल्याने त्यांच्या राजमहालात उतरलो होतो. राजांचा दरबार भरणार होता. दादा समोरच्या सज्जात बसले होते. राजांनी जेव्हा पाहिले की दादा एकटेच बसले आहेत, त्यांची पत्नी आणि अन्य कुटुंब त्यांच्या बरोबर नाहीत, आपण प्रथम श्रीनाथ द्वारात दर्शनास जावे असा विचार दादांच्या पत्नीला जसोदा यांना होता. त्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही ही सज्जा आलो नव्हतो. तेव्हा त्यांनी दरबार सुरू करू दिला नाही आणि आपल्या मुख्य मंत्र्यास मुद्दाम दादांच्या कुटुंबास बोलवण्यासाठी पाठवून दिले. जेव्हा आम्ही आलो तेव्हा राजांनी बँड वगैरे वाजवून आमचे स्वागत केले आणि मग दरबार सुरू झाला. नंतर राजांनी मुख्यमंत्र्यास आम्हास श्रीनाथ द्वारास घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात फरमावली. रस्त्यात आम्हास ड्रायव्हराने सांगितलेले की राजांनी आपला खास पाहुणचार केला, अन्यथा अशा प्रकारे दरबार कधी थांबला नव्हता. औपचारिकता दादांचे तसे फारसे शिक्षण झाले नव्हते, पण स्वतः अभ्यास करून त्यांनी सिंधी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळवले होते. हिंदी भाषेत लिहिलेल्या धर्मग्रंथांच्या वाचनातही ते सहजपणे करीत असत. गुरुमुखी भाषेतील ग्रंथ साहेबही ते चांगल्या तऱ्हेने समजू शकत असत आणि इंग्रजी वर्तमानपत्रेही ते वाचित असत. पत्रलेखनाची कला त्यांना चांगली साध्य झाली होती. उच्च साहित्य व कला यांची ओळख त्यांना बऱ्यापैकी होती. आपल्या व्यावसायिक जीवनातही आपल्याच कल्पनेने ते दागिन्यांचे नवे नवे सुंदर नक्षीदार नग बनवित असत. या बाबतीत ते कोणाचीही नक्कल करीत नसत. दादांच्या जीवनात अनन्य भक्तिभाव आणि संयम नियम. दादा लहानपणापासूनच श्री नारायणचे अनन्य भक्त होते. श्री नारायणांची स्मृती त्यांनी इतकी प्रिय होती की आपल्या देव्हाऱ्यात व्यतिरिक्त श्री नारायणाचे चित्र ते आपल्या झोपायच्या खोलीत तसेच आपल्या उशाखालीही ठेवत असत. त्यांच्या तिजोरीत आणि खिशातही श्री नारायणचे चित्र ठेवले असायचे, म्हणजे दिवसभरात जेथे पाहावे किंवा जेथे हात टाकावा तेथे सुद्धा श्री नारायण त्यांच्या दृष्टीस पडावा, हा त्यामागील हेतू होता. बाजारात श्री नारायणाची जी छापील चित्रे मिळत असत, त्यात लेटलेल्या श्री नारायणाचे पाय श्री लक्ष्मी एखाद्या दासीप्रमाणे चुरत असल्याचे दृश्य चित्रित केले असायचे.
दादांना हे चित्र बिलकुल आवडत नसे, कारण त्या चित्राला ते स्त्री गौण, दासी सदृश्य किंवा तिरस्कारणीय स्थान देणाऱ्या समाजांचे प्रतीक मानत असत. दादा पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थान गौण मानत नव्हते, म्हणून ते श्रीलक्ष्मीचा दासीभाव व्यक्त न होणारे चित्र चित्रकाराकडून बनवून घेत असत. दादांचा भक्तिभाव इतका परिपक्व होता की व्यापारात व घरात कशीही परिस्थिती असो, त्यांनी भक्तिपाठाचा आपल्या नित्यनेमा एक दिवसही चुकविला नाही. आगगाडीने प्रवास करीत असतानाही ते श्रीमद भगवत गीता जरूर वाचत असत, कारण गीतेवर त्यांची अनन्य श्रद्धा होती. दादांची श्रद्धा व भक्ती याविषयी ब्रह्मकुमारी बृजेंद्राजी म्हणतात की ज्या राजे महाराजांशी तसेच धनाढ्य व्यक्तींशी दादांचा हिऱ्या रत्न्याचा व्यापार होता, ते कित्येकदा त्यांच्याकडे पाहुणे म्हणून येत असत आणि त्यांची गाडी बऱ्याचदा बरोबर दादांच्या पूजेच्या वेळी येऊन पोहोचत असत. तरी देखील दादा आपली पूजा पूर्ण केल्याशिवाय उठत नसत. दादांचे खाणे पिणे आणि राहणी सात्विक होती. जेव्हा ते मित्रांना मेजवानी देत असत त्यावेळी सिगरेट, दारू इत्यादींचे नावही नसे. त्यावेळी दादांना जे ते विनोदाने म्हणत असत, दादा मेजवानी निरसच झाली हो. पण दादा हसत उत्तर देत की आपल्याकरिता मी आपला धर्म थोडाच सोडणार आहे. आपण तर मला केवळ कागदी नोट देता, पण त्यांच्या बदली मी आपणास हिरे देतो. हे ऐकून जमलेली सारी मंडळी हसू लागत. दादांना अमरनाथ, हरिद्वार, प्रयाग, काशी, वृंदावन इत्यादींची यात्रा करणे फार आवडत असे आणि साधू संन्याशांना आपल्या घरी रात्री वास्तव्य करू देण्यात त्यांना फार आनंद होई. आपल्या लौकिक गुरुवर त्यांची फार श्रद्धा होती आणि त्यांचे स्वागत, सत्संग आणि आतिथ्य यावर ते हजारो रुपये खर्च करीत होते. गुरूंच्या आज्ञेला ते कधी महत्व देत असत याविषयीची ब्रह्मकुमारी इंद्राजींनी सांगितलेली पुढील आठवण वाचण्यायोग्य आहे. गुरूंविषयी अत्यंत श्रद्धा. त्या काळी दादांची आपल्या गुरूंवर फार श्रद्धा होती. एकदा गुरु महाराज आपल्या फार मोठ्या शिष्यमंडळीसह त्यांच्याकडे आले. दादांनी मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. त्यांची गुरुभक्ती इतकी होती की गुलाबाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्यांच्या कित्येक पेट्या त्यांनी मागवल्या. सकाळी व संध्याकाळी गुरु शौचगृहात जाण्यापूर्वी त्यात गुलाब पाणी शिंपडण्यात येत असे. दादा स्वतः आपल्या हातांनी तेथे एक बाटली गुलाब पाणी शिंपडून आणि अगरबत्ती पेटवून येत. आपल्या गुरूंच्या आरामाकडे ते फार लक्ष देत असत. बेवारशी कुत्र्यांनी भुंकून गुरूंच्या आरामाचा एकांताचा भंग करू नये म्हणून ते खास एक पहारेकरी नियमित असत. आंब्याचा मोसम नसताना बाजारात एक आंब्याची किंमत 4 रुपये असली तरी ते गुरूंसाठी आंबे घेऊन येत असत. कोणत्याही परिस्थितीत गुरूंची प्रत्येक आज्ञा ते शिरोधार्य मानित असत. एकदा काय झाले, दादांच्या नातवाचा नामकरण विधी होणार होता. संध्याकाळी मोठमोठ्या लोकांसाठी जेवण होते. अचानक दादांना गुरूंची तार आली की लगेचच निघून यावे. दादांनी जसोदाजींना, दादांची लौकिक पत्नी, सांगितले की चला कपडे भरा आणि ड्रायव्हरास त्वरित बोलावून घ्या, कारण मला लवकरच निघायचे आहे. जसोदाजी म्हणाल्या, अशा वेळी आपण कसे बरे जाऊ शकाल? दादा म्हणाले, एका गुरूंचे बोलावणे जणू काळाचे बोलावणे. काळ आला तर बाबा तू थांब, आज माझ्या नातवाचा नामकरण विधी आहे असे म्हणणार का? इतके बोलून दादा आत निघून गेले.
आता आम्ही तरी काय करणार? त्याच क्षणी सर्वांना फोन करून कळविले की दादांना एका तातडीच्या कामासाठी बाहेर जावे लागत आहे. दादांना गुरूंनी यासाठी बोलावले होते की त्यांच्या कोण्या एका शिष्यास सुट्यात खोल आली होती आणि त्याकरिता त्यांना 10,000 रुपये हवे होते. दानशूर दादा. दादा स्वभावतच दानी होते. त्यांचे एक काका हस्तिदंतांचे सुप्रसिद्ध व्यापारी मूलचंद आजवाला हे एक निष्काम दानी म्हणून विख्यात होते. त्यांच्या हयातीत दादाही त्यांच्या बंगल्यात त्यांच्या शेजारी बसून गोरगरिबांना दानधर्म करीत असत. या परोपकारी कार्यात दादा आपल्या काकांचे चांगले सहकारी होते. भक्तीची परिकाष्ठा. भक्तीचे संस्कार दादांमध्ये इतके दृढ होते की कसाही प्रसंग असो त्यांच्या कर्मात भक्तीची झाक स्पष्ट दिसून येत असे. आपल्या लौकिक मुलींची व पुतणींची जेव्हा त्यांनी लग्ने लावून दिली होती तेव्हा हुंड्याच्या रूपाने त्यांना लाखो रुपये किमतीचे जड जवाहीर तर त्यांनी दिलेच शिवाय श्रीमद भगवद्गीता व चांदीचा एक सुंदर देव्हाराही विशेष भेट म्हणून दिला होता. या उद्देशाने की वधूवरांच्या जीवनातही भक्तिभाव कायम राहावा. लग्न प्रसंगीही ते आपल्या गुरूंना मुद्दाम बोलावून घेत असत आणि लग्नालाही एक सत्संगाचे रूप देण्यात प्रयत्न करीत असत. अर्थात त्या प्रसंगीही वातावरण धार्मिक बनवण्याकडे त्यांचा कल असे. अशा रीतीने इतर लोकांपेक्षा लग्नविधी ते आगळ्याच ढंगाने संपन्न करीत असत. दादांच्या भक्तिभावाची ओळख पुढील गोष्टीवरून पटते. लखपती तसेच लौकिक दृष्ट्या एक सुप्रसिद्ध कृपालानी कुळात असूनही त्यांनी आपल्या एका मुलीचा जिला ते प्रेमाने पुट्टू या नावाने हाक मारीत विवाह बोधराज नामक एक तरुणाशी केला. बोधराज एक शाळेचे मुख्याध्यापक असले तरी त्यांचा जन्म एका सामान्य कुळात झाला होता. दादांची मुलगी सुंदर आणि सुशील होती आणि सुखात वाढलेली होती, पण तिचा विवाह एखाद्या श्रीमंत कुळातील तरुणाशी न करता बोधराजांशी यासाठी केला की बोधराज धर्मप्रिय होते. ते चिदाकाशी मठात आपल्या ध्यान धारणेमुळे विशेष रूपाने योगीराज नावाने प्रसिद्ध होते. अशा रीतीने दादांनी आपल्या कुटुंबातील भक्तीचे वातावरण कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले होते. पण त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबात फार खळबळ मजली आणि बरेच लोक चर्चा करू लागले की दादांनी आपले उच्च कुळ बाजूला सारून बाहेरील एका साधुतुल्य माणसाशी आपल्या मुलीचा विवाह का केला. दादांची पत्नी श्रीकृष्णाची अनन्य भक्ती करत असे. त्यांच्या सोनेतही भक्तीचे फार दृढ संस्कार होते. शिवाय विपुल संपत्ती असूनही एका आरामाचे संस्कार दादांमध्ये नव्हते. उलट त्यांच्या जीवनाकडे पाहिले असता ते एक नितांत कल्याणकारी, सुशील आणि धर्मप्रिय व्यक्ती वाटत असत. प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आबू पर्वतावरील मधुबन या मुख्यालयात सध्या मुख्य शिक्षिका म्हणून काम पाहत असणाऱ्या ब्रह्मकुमारी मनोहर इंद्राजी बोधराजांचा दादांच्या मुलीशी झालेल्या विवाहाच्या प्रसंगी म्हणतात. मी दादांना आणि त्यांच्या लौकिक कुटुंबियांना कित्येकदा पाहिले होते. दादांचे एक घर माझ्या घराजवळच होते. त्यांचा एक लौकिक मुलगा नारायण माझ्या लौकिक भावाबरोबर शिकत होता. दादांची लौकिक मुलगी पुट्टू हिचा विवाह जेव्हा बोधराजास झाला होता तेव्हा त्यांचा सोहळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. त्या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंगाट, असंस्कृतपणा किंवा अतिप्रापंचिकपणा दिसून येत नव्हता. उलट तो विवाह म्हणजे जणू काय कलियुगात एखाद्या देवी आणि देवताचा विवाह चालला आहे असे वाटत होते. त्या दृश्याचा माझ्या मनावर फार खोल परिणाम झाला. माझ्या मनात हा विचार यासाठी आला की आजकालच्या लोकांप्रमाणे विकारी जीवन मला पसंत पडत नव्हते.
आणि दादांच्या कुटुंबाचे सात्विक वातावरण माझ्या मनाला फार भावत होते. अशा प्रकारचे जीवन होते दादांचे. कलकत्त्याच्या त्यांचे हिऱ्यांचे दुकान होते आणि मुंबईतील ते व्यवसायानिमित्त येत जात असत. कलकत्ता आणि मुंबई याशिवाय हैदराबाद, सिंध येथेही त्यांचे एक घर होते, जेथे ते बराच काळ वास्तव्य करत होते. या तीनही ठिकाणी त्या काळी ते एखाद्या राजाप्रमाणे सुखाने आपले जीवन व्यतीत करीत होते. दादांची ईश्वरनिष्ठा, दानशूरपणा इत्यादी गुण जरी विकसित झाले होते, तरी आता आपण घर सोडून वानप्रस्थ व्हावे असा विचार त्यांना शिवला नव्हता. जेव्हा दादा वयाच्या 60 जवळ आले, तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हटले, आता आपण वानप्रस्थ होऊन एखाद्या एकांत स्थळी जाऊन राहावे असे हवे. यावर दादा म्हणाले, जरा थांब. आजपर्यंत इतके लाख रुपये कमाविले आणि आता इतके लाख आणखी जास्त कमावू द्या. नंतर आपण होऊ या वानप्रस्थी. दादा पैसा कमवण्यात फार सिद्धहस्त होते. त्यांनी विचार केला की आणखी 2-4 वर्षे पैसे कमावून नंतर खूप दानधर्म करावा आणि उरलेले आयुष्य हरिहरी करीत व्यतीत करावे. पण म्हणतात ना की माणसाच्या मनात असते एक आणि देव करतो दुसरेच. अचानक ईश्वरी योजनेनुसार दादांचे मन संसारावरून उडाले. ते अंतर्मुखी झाले. त्यांना एकांतच प्रिय वाटू लागला. ते मनन चिंतनात मग्न राहू लागले. दादांना दिव्य चक्षुषे वरदान. एके दिवशी मुंबईतील बाबुलनाथ देवळासमोर आपल्या घराच्या प्रशस्त अंगणात चाललेल्या सत्संगात ते बसले होते, तेव्हा त्यांना एक आगळाच आंतरिक अनुभव होऊ लागला. तेथून उठून ते आपल्या एका खोलीत गेले. तेथे बसले असताना त्यांना एक अलौकिक धुंदी अनुभव लागली. शरीराचे भान उरले नव्हते. त्या अवस्थेत सर्वप्रथम त्यांना विष्णू चतुर्भुजाचा दिव्य साक्षात्कार घडला. दादांना वाटले की आपल्या गुरूंनीच हा साक्षात्कार घडविला आहे. म्हणून त्यांनी आपल्या गुरूंपाशी जाऊन मोठ्या खुशीत हा सारा वृत्तांत त्यांना सांगितला. पण गुरूंच्या एकंदरीत हावभावावरून त्यांना कळून आले की गुरूंना या बाबतीत काहीच माहीत नाही आणि दिव्य साक्षात्कार घडविणे हे त्यांच्या सामर्थ्यापलीकडील गोष्ट आहे. तेव्हा त्यांचे मन वास्तविक सर्वांचा सद्गुरू असलेला परमपिता परमात्म्याकडे वळले. त्यांनी ठाम निश्चय केला की दिव्य दृष्टी आणि दिव्य बुद्धी याचा दाता केवळ एक परमात्मा आहे आणि त्यालाच खरा मी मानावयास हवे. त्यांना जाणीव झाली की परमपिता परमात्म्यानेच त्यांना दिव्य चक्षुषे वरदान दिली आहे.